तर आज मी निघाले आहे फिरायला. आज तुमच्या सगळा डिटेल ब्लॉग शेअर करणार आहे की आज दिवसभरात मी कुठे कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे. त्याच आधी आत्ता निघायचं आहे. मी जस्ट आंघोळ केली, झोपेतून उठली, त्याच्यामुळे अशी दिसते. तर आपण पहिले तर मेकअप करून घेऊयात. ज्यांना कोणाला मेकअप येत नाही त्यांनी नक्कीच बघा, कारण मला पण येत नाही. पहिले तर लावणार आहे मॉइश्चरायझर. खूप उशीर झाला आहे, मला पटपट आवरायचं आहे. मॉइश्चरायझर नंतर लावणार आहे सनक्रीम. किंवा उन्हाळा असो पावसाळा, सनक्रीम लावलीच पाहिजे. आता त्याच्यावरती मी लावणार आहे थोडंसं प्रायमर. अगदी थोडं लावणार आहे, जास्त नाही. आता आहे पावडर. आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. मगाशी मी ब्लॅक टॉप घातला होता, पण तो जरा खूप डर वाटत होता. जुना म्हणजे तो आहेच जुना, त्याच्यामुळे तो जुना दिसत होता. तर त्याच्यामुळे मी तो चेंज केला आणि हा जो नवीन टी शर्ट होता माझ्याकडे तो घातला. आणि केस जास्त काही हे केले नाही, थोडे विंचरले आणि मागे बांधून टाकले. आज आता निघायचंय मला लगेच. आणि तुम्ही ना वातावरण बघा, हे बघा, एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. पावसाळा लागलेला तेव्हापासून एकदा पण असं वातावरण नव्हतं. आणि आज मी बाहेर निघाले तर सगळं पूर्ण पाऊस पाऊस. जसं मी झोपेतून उठले तसं पाऊस चालला. पहाटेपासून पाऊस चाललाय. नेहमी आपल्याला बाहेर जायचं असतं तेव्हाच का असं होतं मला काही समजतच नाही. ठीक आहे, असू दे. फिरायला तर मी जाणार आहे. चला आता बघूयात पुढे काय होतंय. त्यांची पॅकेजिंग त्यांच्याकडून बॉक्सेस आणले रिकामे ना. हो हो हो. छान आवडली मला. आता आम्ही 12 वाजता इकडे पुण्यामध्ये पोहोचलोय. यांचे जरा ऑफिसला काम होतं, त्यासाठी पण आम्ही आलेलो. आता हे ऑफिसमध्ये गेलेले 12 वाजता पोहोचलो. आता 1:15 झाले, म्हणजे जवळजवळ हे 1:15 झाले गेलेले. अजून माहित नाही आता ह्यांना किती वेळ लागणार आहे. मी गाडीतच बसले, कारण का आज भयानक पाऊस चाललेला आहे. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर मला कळाले की आज रेड अलर्ट आहे पुणे जिल्ह्यामध्ये. मजाक बन गए मजाक. एक तर कधी असं बाहेर जास्त पडायला नाही मिळत, आणि जेव्हा पडतं तेव्हा अशी काहीतरी पण होती मागे लागलेली असते. काय खरंच समजत नाही. एवढंच भरपूर होईल ना. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. पण काय झालं की भरपूर असा वेळ ना कामातच निघून गेला. ह्या ऑफिसला जा, त्या ऑफिसला जा, त्याच्यामुळे ना मला असं जास्त प्रॉपर शूट करायला असं काही टाइमच नाही मिळाला. मी जास्त कुठे फिरलीच नाही.
फक्त मॉलला गेलेले आणि ते पण खूप कमी वेळासाठी गेलेले, एकदम 10-15 मिनिटसाठी गेले असेल आणि त्या वेळात पण मला शूट करणं झालं नाही काहीच. पण जेवढं काही मी शूट केलं ते तुम्ही ऑलरेडी पाहिलंच. आणि आत्ता टाईम आहे, मी शॉपिंग काय केली, शॉपिंग म्हणजे मी अशी कुठं दुकानात वगैरे जाऊन शॉपिंग नाही केलेली. मी मोस्ट ऑफ सगळं सामान ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं तर, कारण का आपल्या गावाकडे तर काही ब्लिंकिट वगैरे येत नाही. आणि पुण्याला गेले की मला एक अशी क्युरियोसिटी असते की ब्लिंकिटने मागवायचं 10 मिनिटामध्ये सामान येईल. तर मग मला ज्या गोष्टी हव्या होत्या ना त्या मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे. तर जास्त मी ना हेअर केअरचं सामान घेऊन आलेले, माझ्याकडे ज्या गोष्टी संपल्या होत्या त्या घेऊन आले. म्हणजे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी इथे पण मिळतात, पण ब्लिंकिटवरून मला ऑर्डर करायचं होतं म्हणून मी तिकडून घेऊन आले. तर सगळ्यात पहिले मी आणलेले आहेत हे 2 शॅम्पू. जेव्हा मी कॉलेज टाईमला होते ना तेव्हा मी लोरियलचा शॅम्पू आणि कंडिशनर यूज करून बघितलं होतं. ते पाऊच नाही घ्यायचे असे 5-10 रुपयावाले, ते यूज केले नाही. आणि मला ना खूप जास्त आवडला होता तो शॅम्पू. त्याच्यानंतर ना मी लोरियल आजपर्यंत कंटिन्यू केला. आता 7-8 वर्ष झाले मी लोरियलच कंटिन्यू केलेला आहे. त्याच्यामुळे आणला एक शॅम्पू आणलाय, एक कंडिशनर आणलाय आणि त्याच्यानंतर आणलेला हा ब्रश. हा ब्रश ना मी शॅम्पू करताना हे मसाज करायला आणलेला आहे, स्काल्फ मसाजसाठी. कारण का हा जो ब्रश आपण यूज केला ना तर ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि माझ्याकडे हा नव्हता. तर मला ट्राय करून बघायचं होतं की खरंच ह्याचा यूज आहे का. त्याच्यामुळे मी हा पण आणलेला आहे. त्याच्यानंतर मी आणलेलं आहे हे हेअर ऑइल, हे हेअर ऑइल. आता हे पण लोरियलचंच आहे. मी ह्याच्या आधी ना स्ट्रिक्सचं आणि लिव्हॉनचं यूज केलं होतं. आता ते तर कॉमनली आपण सगळेच यूज करतो, पण हे माझ्या विश लिस्टमध्ये होतं खूप दिवसापासून, मला बघायचं होतं लोरियलचं यूज करून. तर आता मी आणलेलं आहे हेअर केअरमधलेच आणलेलं. ते म्हणजे हे उलट्या होत्या गोष्टी माझ्याकडून, ते आहे हे डवचं मास्क आहे. म्हणजे आपण जेव्हा शॅम्पू आणि कंडिशनर करतो त्याच्यानंतर लावायला मी हे डवचं आणलेलं आहे. म्हणजे मी ऑनलाईन खूप पाहिलं होतं की डवचं हेअर मास्क छान आहे आणि मी ह्याच्या आधी कधीच हेअर मास्क वगैरे यूज नाही केले. आणि मला पाहायचं होतं की हेअर मास्क लावल्यानंतर आपल्या हेअरमध्ये काय चेंजेस होतात, त्याच्यामुळे मी हे आणलेलं आहे. आणि ह्याची बॉटल एवढी क्यूट आहे. आता एवढंच हेअर केअरचं सामान होतं. त्याच्यानंतर आणलेले मी हे 2 शीट मास्क. इथे पण मिळतात, पण मला दिसले ब्लिंकिटला म्हणून मी 2 ऑर्डर केलेले. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा फेसवॉश, फोमिंग फेसवॉश. हा डर्मॅकोचा आहे. आता फोमिंग फेसवॉश आहे, मी कधी यूज नाही केला हा डर्मॅकोचा फोमिंग फेसवॉश, त्याच्यामुळे मी आता हा घेतलेला आहे. तर हा पण यूज करेन. त्याच्यानंतर मी आणलेलं आहे हे मी मागच्या वेळी व्हिडिओ टाकला होता नाही का, ब्रायडल ग्लो फेशियलचा मी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मला ना हे किट खूप जास्त आवडलं, त्याच्यामुळे मी ऑनलाईन परचेस केलं. आता जेव्हा मला कधी नीड असेल तेव्हा मी ह्याचा यूज करेन. आणि त्याच्यानंतर मी आणलेलं आहे हे बॉडी लोशन, बॉडी वॉशचं. मी बॉडी वॉश आता हे ना बॉडी वॉशचं आहे. मी ह्याच्या आधी बॉडी वॉश यूज केला आहे बॉडी वॉशचा, पण लोशन कधी यूज नव्हतं केलं. त्याच्यामुळे ह्यावेळी मी लोशन आणले. आणि दरवेळी मी डर्मॅकोचा बॉडी वॉश वापरते, पण मी ह्यावेळेस ना हा लक्सचा आणलाय. आणि हा मी आज ट्राय करून बघणार आहे कसा आहे. म्हणजे मी ह्याचा फ्रेग्रन्स वगैरे घेतला, चेक केला मी, आणि खरंच ह्याचा फ्रेग्रन्स ना एकदम ऑसम आहे. म्हणजे मी खूप अंडररेटेड करायची की नाही का लक्स. आता आपण लक्स साबण बघायचो की चांगले नसायचे, म्हणजे एवढे मला कधी नाही आवडले. तर मला असं वाटायचं की लक्स कंपनीचं काय एवढं नसायचं खास. पण माझ्या भावाने मला सजेस्ट केलं की नाही खूप छान आहे म्हणून ट्राय कर. तर गेलेच होते तर मी हे पण घेऊन आले. आणि ह्याचा फ्रेग्रन्स खरंच खूप छान आहे आणि लॉंग लास्टिंग पण आहे. मी हँड वॉश केलं होतं ह्याने खरं तर, आणि आता 10 मिनिट झालेले आहेत पण अजून फ्रेग्रन्स आहे असंच आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी आज आणल्या आहेत पुण्यावरून. आता तुम्हाला ह्यातल्या कुठल्या गोष्टीचा जर रिव्ह्यू पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर मी यूज केला आणि मला काय एक्सपिरियन्स आहे तो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर आपण इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.